नमस्कार, मी यश आणि स्वागत करतो परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी करायची यावरती डिटेल हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की प्रोसेस कशी करायची, त्याचबरोबर काय काय डाऊट्स तुम्हाला येऊ शकतात. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असतील तर खाली दिलेला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, यावरती मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. जर तुम्हाला पर्सनल सपोर्ट लागत असेल तर ते पण या ठिकाणी आपण करणार आहे. जर काही अदर डाऊट असेल तर काय आपले जे काही व्हिडिओ आहे त्याच्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनमध्ये पण तो डाऊट तुम्ही विचारून मी तो डाऊट तुमचा नक्कीच सॉल्व करेल. ठीक आहे, व्हिडिओला सुरुवात करूया. ही आपण आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती आलेलो आहे. तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या सेंटरला CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2026-27 असेल त्यावरती क्लिक करायचे. ठीक आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर मी ऑलरेडी लॉग इन करून ठेवलेलं आहे. तर तुम्ही तुमचं लॉग इन वगैरे कंप्लीट करून सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप म्हणून असेल त्यावरती क्लिक करायचे. ओके, तर त्यावरती क्लिक केल्यानंतर टेक्निकल एज्युकेशनवरती क्लिक करून बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवरती क्लिक करायचे. ठीक आहे, हे सर्व क्लिक झाल्यानंतर तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्ही जर यावरती CET दिली का नाही ते विचारणार आहे. तर ऑफकोर्स आपण CET दिलेली असणार आहे, त्यामुळे येसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर येसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर 2 ऑप्शन असतील की तुम्ही ॲप्लिकेशन नंबर आणि रोल नंबर तुमचा इथे टाकायचा असणार आहे. तर तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला कुठे भेटणार आहे, तर तुम्ही तुमचं जे काय हायेस्ट स्कोअरवालं जे काय स्कोअर कार्ड असेल ते डाउनलोड केलेलं असेल, ज्यामध्ये तुमचा स्कोअर हाय असेल तर त्यामध्ये तुमचं जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो मेन्शन केलेला असणार आहे, जो की 4th कॉलममध्ये असतो तुमचा ॲप्लिकेशन नंबर. आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो पण तुम्हाला त्याच्यातच भेटणार आहे, जो की 2nd कॉलममध्ये असणार आहे. तर सिम्पली मी जातो आणि जे काय आहे ते कॉपी करून घेतो. तर हे बघा, 4th कॉलममध्ये तुमचं म्हणजे ॲप्लिकेशन नंबर, 2nd कॉलममध्ये नाव आणि 4th कॉलममध्ये तो नंबर असणार आहे. तो नंबर मी सिम्पली आता एकदा कॉपी करून घेतो. तो नंबर मी कॉपी केला आणि परत एकदा जाऊन तो नंबर त्या ठिकाणी पेस्ट करून दिला. ओके, आणि त्यानंतर सेम तशीच प्रोसेस करायची आपल्याला रोल नंबरसाठी. तर परत एकदा मी त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये गेलो आहे. तर रोल नंबर 2nd कॉलममध्ये जो का नंबर आहे तो नंबर मी कॉपी केला आणि या ठिकाणी रोल नंबरमध्ये पेस्ट करून दिला. ठीक आहे, त्यानंतर परत तुमची डेट ऑफ बर्थ पण जे काही कॅन्डिडेट आहे त्याची सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ मी सिलेक्ट करून घेतलेली आहे. ओके, त्यानंतर खाली एक ऑप्शन असतं की PCB चेक PCM डिटेल्स. तुमचे PCM डिटेल्स या ठिकाणी बघायचे आहे. तर त्यानंतर तुमचे सगळ्या डिटेल्स असतील त्या डिटेल्स, तुमचं स्कोअर वगैरे तर या ठिकाणी येऊन जाणार आहे. ठीक आहे, यामध्ये जर तुम्ही PCBची एक्झाम पण दिलेली असेल तर PCBसाठी तुम्हाला खाली जे काय आहे ते येस करायचं. या ठिकाणी खाली जे ठिकाणी जर तुम्ही दिलेलं असेल ते येस करा. हा जो कॅन्डिडेट आहे त्यांनी नाही दिलेली, सो मी नो करतो या ठिकाणी. ओके, तर एकदा तुम्ही परत एकदा बघून घ्या की मी रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर वगैरे एकदम प्रॉपर टाकलेला आहे, त्यानंतरच आलेले आहे. ठीक आहे, एकदा मी नो केलं त्यानंतर परत जर तुम्ही PCB जर दिली असेल तर येस करा, नसेल दिलेली तर नो करा. बाकी खाली आल्यानंतर खाली तुम्हाला एक चेकबॉक्स आहे, त्याच्यावरती क्लिक करा की मी जे काही इन्स्ट्रक्शन्स आहे त्या वाचल्या आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून द्या. जे काय आहे तुमचं मेन फॉर्म फिलिंग चालू होऊन जातं. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नेम वगैरे या ठिकाणी ऑटोमॅटिकली जे आहे ते येऊन जातं 12च्या मार्कशीटनुसार. त्यानंतर तुमचा फादर्स नेम, मदर्स नेम, जेंडर वगैरे चेक करायचं आहे. डेट ऑफ बर्थचे या ठिकाणी एकदा कन्फर्मेशन द्यायचं आहे. जी डेट ऑफ बर्थ इथं असेल ती या ठिकाणी कन्फर्मेशन जर बरोबर असेल तर तीच अपलोड करायची परत. ठीक आहे, त्यानंतर तुमचं फॅमिली इन्कम वगैरे या सगळ्या गोष्टी पाहून घ्यायच्या आहे. या पेजवरती हेच गोष्टी फक्त बघायच्या आहे. त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार ID वगैरे दिसणार आहे. ठीक आहे, जो की ऑलरेडी ऑटोमॅटिकली फेच केलेला असतो. तुमचा कॅन्डिडेट नेम वगैरे दिसणार आहे, आधार नंबर दिसणार आहे, त्याचबरोबर तुमचा डेट ऑफ बर्थ परत एकदा दिसणार आहे या ठिकाणी. त्यानंतर तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहे, जसं की तुमचा पत्ता वगैरे आहे, ॲड्रेस वगैरे, तो ॲड्रेस या ठिकाणी दिसणार आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट वगैरे, तालुका वगैरे, पिनकोड ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लास्टला तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID दिसणार आहे. जो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि जी ईमेल ID या ठिकाणी दिसते, तर ते एकदम इम्पॉर्टंट असणार आहे. कारण इथून पुढचे सगळे जे काही प्रोसेस असणार, तुम्हाला सगळे OTPs वगैरे येणार आहे, काही नोटिफिकेशन्स तुम्हाला येणार, त्या सगळ्या ईमेलवरती आणि मोबाईल नंबरवरतीच येणार आहे. त्यामुळे हे मोबाईल नंबर आणि ईमेल ID एकदा नोट करून ठेवा किंवा हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर तुमचे सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर खाली सेव्ह अँड प्रोसीडचं ऑप्शन येईल, ते केल्यानंतर पुढे जायचंय. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट टाइप सिलेक्ट करायचं असणार आहे. तर हा कॅन्डिडेट टाइप काय विषय असतो की जर तुम्ही 10वी आणि 12वी जर एकाच म्हणजे महाराष्ट्रातून कंप्लीट केलेलं असेल, तर तुम्हाला टाइप A मध्ये सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही याच्यापेक्षा काही वेगळं असेल तर खाली एक-एक वाचून त्यानुसार तुमचा टाइप सिलेक्ट करायचा आहे. समजा जर तुम्ही बाहेर गेले असेल कुठे बाहेरून 10वी किंवा 12वी केली असेल विदाऊट महाराष्ट्र, तर तुमच्यासाठी टाइप हा चेंज होतो. तर प्रत्येक टाइपसाठी एकदा इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायची की त्या टाइपनुसार तुम्ही तुमचे जे काही टाइप आहे तो टाइप सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर एकदा खाली सर्वात खाली जायचंय आणि सेव्ह अँड प्रोसीड करून पुढे जायचंय. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला तुमची
काही होम युनिव्हर्सिटी आणि कॅटेगरी डिटेल्स फिल करायचे. तर यासाठी तुमचा जो टाईप आहे तो टाईप व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला येतात. तर हा टाईप ए मध्ये कॅन्डिडेट टाईप ए मध्ये होता. तर याच्यामध्ये याला जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट रिक्वायर्ड असणार आहे. इथे मी डोमेसाईल सर्टिफिकेट केलेलं आहे. बाकीचे पण ऑप्शन आहे, तुम्ही बघून त्यानुसार ऑप्शन चूज करा. ठीक आहे. त्यानंतर तुमची 10th कुठं झाली, तुमची 12th कुठं झाली, ठीक आहे. त्यानंतर त्याचा तालुका कोणता होता आणि सगळ्यात खाली तुम्हाला तुमची होम युनिव्हर्सिटी दिसत असेल. ती होम युनिव्हर्सिटी पण महत्त्वाची असणार आहे, कारण तुम्ही जर अदर दॅन होम युनिव्हर्सिटीमध्ये जर तुमच्या जे कॉलेज असेल त्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर तुम्हाला कट ऑफ हा वेगळा लागतो. जे की होम युनिव्हर्सिटी वाल्यांना कट ऑफ हा कमी लागतो, तर अदर युनिव्हर्सिटी वाल्यांना कट ऑफ हा जास्त लागतो. त्यामुळे पण कॉलेजचे जे काही फ्लक्च्युएशन आहे ते होतं. त्यामुळे तुमची होम युनिव्हर्सिटी कोणती हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची कॅटेगरी चूज करायची असते. आता जो हा माझा कॅन्डिडेट आहे त्याची कॅटेगरी ओबीसी होती. तुमची ओबीसी, ओपन, एससी, एसटी कोणती पण असो ती या ठिकाणी चूज करा. ठीक आहे. त्यानंतर खालची जी आहे त्यामध्ये तुमची जात म्हणजे तुम्ही कोणत्या कास्टमध्ये बिलॉंग करता ती कास्ट बघायची. तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल त्यावरती तुमची कास्ट ही मेन्शन असणार आहे. एक कास्ट असते आणि त्यापुढे एक कास्ट नंबर असतो. तर ते एकदा नीट बघून घ्यायचं आणि त्यानुसारच इथे जे आहे ते सिलेक्ट करायचे. मुलांनो, बरेचसे मुलं या ठिकाणी मिस्टेक करतायत, त्यांची कास्ट ही चुकून जाते. त्यामुळे लक्षात घ्या, तुमची जी काही कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, ती एकदा नीट चेक करून घ्यायची आणि त्यानुसारच इथे तुमची कास्ट जी आहे ती कास्ट अपलोड करायची. त्यानंतर परत एकदा तुमच्याकडे जर कास्ट व्हॅलिडिटी आली असेल तर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करायचंय. नसेल आली तर अजून एक ऑप्शन असतं की तुम्ही काढायला टाकली आणि ती येते तर ते करायचंय आणि जर आलीच नसेल नो करायचंय डायरेक्ट. ठीक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनलला पण सेम काही कास्टसाठी नॉन क्रिमिनल लागतं, काहींसाठी लागत नाही. त्यानुसार तुमचे जे काही ऑप्शन्स असतील इथले ते ऑप्शन थोडीफार चेंज होऊ शकतात. ठीक आहे. परत एकदा सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे जायचंय. तर पुढे आल्यानंतर तुम्हाला पीडब्ल्यू कॅन्डिडेट आहे का या वगैरे डिटेल्स, स्पेसिफिक रिझर्वेशन डिटेल्स असतात त्या डिटेल्स फिल करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जर डिसेबिलिटी असाल तर डिसेबिलिटीसाठी पण एक स्पेसिफिक रूल आहे. जर तुम्ही 40% च्या वरती तुमची डिसेबिलिटी असेल म्हणजे 40% पेक्षा जास्त जर तुम्ही अपंग व्यक्ती असाल तर तुम्हाला या ठिकाणी या डिसेबिलिटीचा जो काही बेनिफिट्स आहे ते बेनिफिट्स घेता येणार आहे. जर 40% पेक्षा कमी असेल तर तुम्हाला या डिसेबिलिटीचा कोणते पण जे काही आपल्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज घेता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर जर तुमचे पॅरेंट्स डिफेन्समध्ये असतील तर तुमच्यासाठी खालचं ऑप्शन आहे डिफेन्ससाठीचं. तर हे डिफेन्स म्हणजे कोणतं मित्रांनो, तर डिफेन्समध्ये बऱ्याचशा मुलांचं कन्फ्युजन होतं की पोलीस वगैरे पण डिफेन्समध्ये येतात का? नाही. तर डिफेन्समध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सर्व जे काही पॅरेंट्स असतील, जर तुमचे पॅरेंट्स आर्मीमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये असतील तर तुम्हाला या डिफेन्सचा जे काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स तुम्हाला घेता येणार आहे. ठीक आहे. सिम्पली या ठिकाणी येस करून द्यायचंय. बाकी खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचा फॅमिली इन्कम वगैरे चेक करायचे, जे की तुम्ही पहिल्या पेजवरती टाकलेलं असणार ऑलरेडी, ते येऊन जाते ऑटोमॅटिक. ठीक आहे. त्यानंतर खाली तुमचं जे काही TFWS तुम्हाला TFWS चं कॉलेज घ्यायचंय का नाही. तर मित्रांनो, जर तुमचं फॅमिली इन्कम जर 8 लाखाच्या बिलो असेल आणि जर तुमचं काही इन्कम सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी TFWS ला येस करू शकता. तर TFWS काय मित्रांनो, एक TFWS एक ट्युशन फीज रिझर्व्ह स्कीम असणार मित्रांनो, की त्यामध्ये काय होतं की तुमची जी ट्युशन फी आहे ती ट्युशन फी रिड्यूस होऊन जाते आणि तुम्हाला मिनिमम चार्जेस मध्ये तुम्हाला कॉलेजला जे आहे ते ऍडमिशन मिळतं. तुमची जी फी असते ती मोस्टली अंडर रूट 20,000 असते. 17,000 15,000 यामध्ये तुमची जी काही कॉलेजची फी असणार आहे ती TFWS मध्ये असणार आहे. याचं हे बेनिफिट्स असतं आणि याचे जे कट ऑफ असतात ते मित्रांनो नॉर्मल कट ऑफ पेक्षा याचे कट ऑफ हाय जातात. ठीक आहे. त्यामुळे जर तुम्हाला TFWS चं कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला कट ऑफ जास्त लागणार आहे त्या नॉर्मल कट ऑफ पेक्षा, तुमच्या कॅटेगरी पेक्षा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा थोडंसं खाली आल्यानंतर तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का नाही ते विचारतं. ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का? तर ऑर्फन जर तुम्ही अनाथ नसाल तर नो करा सिम्पली. असाल तर येस करा. बाकी पुढे एक ऑप्शन येईल, ते ऑप्शन वगैरे फिल करा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर तुमच्या एखाद्या मायनॉरिटी मध्ये बिलॉंग करता का हे पण चेक करायचे. ठीक आहे. मायनॉरिटी मध्ये तुम्ही जर असाल तर येस करा. नसाल मायनॉरिटी मध्ये तर नो करा. मायनॉरिटी म्हणजे कोणती, जैन मायनॉरिटी झाली, ख्रिश्चन मायनॉरिटी झाली, अशा वेगवेगळ्या मायनॉरिटीज असतात. ज्या कॉलेजेस समजा जैन मायनॉरिटीचं कॉलेज असतं, ख्रिश्चन मायनॉरिटीचं कॉलेज असतं, तर त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी तुमच्या जे काही कट ऑफ्स आहेत ते कट ऑफ्स कमी असतात. त्यामुळे जर तुम्ही मायनॉरिटी मध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्ही त्याचे बेनिफिट्स घेतलेच पाहिजे. ठीक आहे. परत एकदा सेव्ह अँड प्रोसीड करून पुढे जायचंय. तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सिम्पली तुमचे SSC बोर्डचे जे काही डॉक्युमेंट्स आहे, सॉरी जे मार्क्स वगैरे ते मार्क्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं जे काही बोर्ड आहे ते बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं. इथे मल्टिपल ऑप्शन्स येऊन जातात, तुम्ही त्यानुसार तुमचं बोर्ड सिलेक्ट करून घ्या. तुमचं पासिंग इयर वगैरे सिलेक्ट करा आणि सिम्पली तुम्हाला इथं तुमचा 10वीचा जो काही सीट नंबर आहे तो सीट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. जो पण काय असेल D0
समथिंग समथिंग. ठीक आहे. त्यानंतर 1 बाय 1 करून तुम्हाला तुमचे जे काही मार्क्स आहेत ते प्रत्येक सब्जेक्टचे मार्कशीट मध्ये बघून या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे. मॅथ्ससाठी, सायन्ससाठी, इंग्लिशसाठी आणि टोटल ॲग्रीगेट मार्क्स वगैरे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आणि एकदा पर्सेंटेज चेक करून घ्यायचे. आपले पर्सेंटेज जे आहे ते बरोबर येत आहे का नाही. ठीक आहे. सिम्पली परत एकदा खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन असेल SSC करायचं की डिप्लोमा वगैरे वगैरे. तर आपण आता SSC दिलेली 12th दिलेली असेल, आपण 12th वरती क्लिक करायचं सिम्पली. त्यानंतर तुम्ही बोर्डचं कुठे दिले बा कोणत्या एरियामध्ये दिलं तर ऑर्फन आपण इंडियन मध्ये दिलं असेल ना तर इंडियन सिलेक्ट करून घ्यायचंय. त्यानंतर तुमचं परत एकदा बोर्डचं नाव वगैरे सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर पासिंग इयर सिलेक्ट करायचंय 2026. त्यानंतर परत तुमचं जे काही 12वीचा सीट नंबर असेल तो सीट नंबर टाकायचा आहे. तुमचं मदर्स नेम टाकायचंय. ठीक आहे. तुमचं नेम या ठिकाणी टाकायचंय ऍज पर मार्कशीट आणि ते टाकल्यानंतर तुम्ही गेट डिटेल्स गेट HSC डाटा वरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा सर्व डाटा जो आहे अवेलेबल होऊन जाणार आहे. पूर्ण तुमचे मार्क्स वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसून जातात आणि तुम्ही फक्त चेक करून घ्यायचं की तुमचे मार्क्स बरोबर. मोस्टली तर हे मार्क्स बरोबरच असतात जे की डायरेक्ट फेच केलेले जातात त्यामुळे बरोबरच असतात. ओके. मार्क्स वगैरे चेक करून झाले की सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करून पुढच्या स्टेपला जायचंय. ठीक आहे. पुढच्या स्टेपला आल्यानंतर पुढच्या स्टेपला जर तुम्हाला JEE थ्रू ऍडमिशन करायचं असेल, तुम्हाला जर JEE ला पर्सेंटाईल जास्त असतील, CET ला पर्सेंटाईल कमी असतील, तर JEE थ्रू जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी JEE चे जे काही डाटा आहे तो डाटा फिल करू शकता. तर सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे एवढंच एक ऑप्शन येईल. त्यावरती जर तुम्ही येस केलं तर येस केल्यानंतर तुम्हाला तुमचा डाटा जो आहे तो डिजिलॉकर वरनं हा डाटा सगळा डाटा तुम्हाला या ठिकाणी CET सेल कडनं ऑटोमॅटिक फेच केला जातो. तर या ठिकाणी तुम्हाला डिजिलॉकर जे आहे ते लॉगिन वगैरे करायला लागेल. तुम्हाला त्याचा पासवर्ड वगैरे टाकायला लागेल आणि त्यानंतर डिजिलॉकर वरनं तुमचा JEEचा जे काही स्कोर कार्ड आहे ते स्कोर वगैरे ऑटोमॅटिक या ठिकाणी येऊन जाणार आहे. हे सगळं तुम्हाला ऑटोमॅटिक दिसून जाणार आहे जेव्हा तुम्ही तुमचं डिजिलॉकर लॉगिन करून ते डॉक्युमेंट्स या ठिकाणी घेऊन टाकसाल. ठीक आहे. त्यानंतर परत एकदा सिम्पली सेव्ह अँड प्रोसीड करायचे आणि पुढे जायचे. जर तुम्हाला JEEच्या डॉक्युमेंट वरती सेपरेट व्हिडिओ लागत असेल की JEEचे जे डिटेल्स आहेत त्या ऑटोमॅटिक कशा फेच करायच्या तर तो पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करतोय. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढचे सगळे व्हिडिओज लवकर येणार आहे. आपण एक सिरीज पण चालू करतोय की ज्यामध्ये मी एका दिवसाला मॅक्सिमम 2 व्हिडिओज पोस्ट करणार आहे की पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन, कट ऑफ, प्लेसमेंट या सगळं डिटेल्स असणार आहे त्यामध्ये. तर तुम्हाला जो काही पुढे कॅप फिलिंगचा फॉर्म येईल तो कॅप राऊंडचा फॉर्म भरताना तुम्हाला कोणती पण अडचण येणार नाही की आपल्याला कॉलेज विषयी माहिती नाहीये, कॉलेजचे प्लेसमेंट कसे आहे, कट ऑफ कसे. तर याविषयी तुम्हाला कोणतं पण डाऊट राहणार नाही. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण जे मी व्हिडिओज अपलोड करणार आहे कॉलेज विषयी, कॉलेजचे कट ऑफ्स वगैरे, तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येतील आणि तुम्हाला त्या पुढे कॅप राऊंड प्रोसेस मध्ये पूर्ण हेल्प करणार आहे. त्याचबरोबर पूर्ण जी CET ची प्रोसेस असणार आहे त्यामध्ये पण मी तुमच्या सोबत असणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सिम्पली पुढच्या स्टेप वरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायची. तर एक ब्लँक पेज घ्यायचं व्हाईट, त्यावरती तुमची जी काही सिग्नेचर असेल ती सिग्नेचर करायची आणि एक एक करून अपलोड करून द्यायची. सगळ्यात पहिल्यांदा तिथे वरती सिलेक्टचं ऑप्शन दिसतंय तर त्यावरती फोटोग्राफ सिलेक्ट करायचा आणि वगैरे डॉक्युमेंट डायरेक्ट फेच होऊन जातं. या ठिकाणी सिलेक्ट करून टाकलं की अपलोड करायचं फक्त आणि या ठिकाणी तुमचे फोटोग्राफ आणि सिग्नेचर येऊन जाणार आहे. ठीक आहे. परत एकदा सेव्ह अँड प्रोसीड करायचं आणि पुढे जायचं. आणि यानंतर तुम्हाला 1 बाय 1 तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरी वाईज येत आहे, तुम्ही कोणते कोणते टाइप सिलेक्ट केले ते सगळे डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी येणार आहे. तर ते सगळे डॉक्युमेंट्स 1 बाय 1 तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. जसे की नॅशनॅलिटी, डोमिसाईल झालं, कास्ट सर्टिफिकेट झालं, त्याची व्हॅलिडिटी, त्यानंतर नॉन क्रिमी लेअर, इन्कम सर्टिफिकेट, असे बरेचसे जर सर्व डॉक्युमेंट जे आहेत एक एक 1 बाय 1 करून ऍड करून द्यायचे. तुमचं JEEचं जे काही स्कोर कार्ड असणार आहे ते ऑटोमॅटिकली फेच होऊन जाणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा अपर ID पण ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. त्यामुळे ह्या 2 डॉक्युमेंट बद्दल काही इश्यू नाही ठेवायचा आहे. बाकीचे डॉक्युमेंट्स असणार आहे ते तुम्हाला 1 बाय 1 अपलोड करायला लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुमचं लास्ट असणार आहे की सेव्ह अँड प्रोसीड करायचं. तुम्हाला या ठिकाणी कोणती पण फीस भरायची नाहीये. तुम्ही ₹1000 तुमच्या कॅटेगरीनुसार समजा याची OBC देणे ₹1000. ऑलरेडी आपण स्टार्टिंगला जेव्हा CET देणार होतो तेव्हा आपण पैसे ऑलरेडी भरलेले आहेत. त्यामुळे फक्त आता तुम्हाला काय करायचंय की सेव्ह अँड प्रोसीड करून घ्यायचंय आणि पुढे जायचंय. बाकी तुमचा फॉर्म हा पूर्णपणे भरलेला आहे. तर भरल्यानंतर तुम्हाला इथे प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म म्हणून ऑप्शन असेल, ते ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे. खाली आल्यानंतर एकदा खाली स्क्रोल करून बघायचं की तुमच्या सगळ्या डिटेल्स तुम्ही बरोबर भरले आहे का. थोडं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म हा दिसणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतर प्रिंट करून घ्यायचंय आणि तो प्रिंट म्हणजे मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे आणि सेव्ह झाल्यानंतर जेव्हा तुम्ही स्क्रुटिनिटी सेंटरला समजा जर फिजिकल व्हेरिफिकेशन तुम्ही चूज केलं असेल किंवा ई व्हेरिफिकेशन चूज केलं असेल, जर फिजिकल व्हेरिफिकेशन चूज केलं असेल तर तुम्हाला एखाद्या स्क्रुटिनिटी सेंटरला जायला लागणार आहे. ठीक आहे. तर त्या स्क्रुटिनिटी सेंटरला जाताना तुमचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर तुम्ही त्या डॉक्युमेंट्सचे 2-2 सेट
आणि प्लस हा ऍप्लिकेशन फॉर्मचे 2 सेट, ते त्या डॉक्युमेंटचे 2 सेट बनवायचे, त्यावरती हा ऍप्लिकेशन फॉर्म लावायचा आणि ते 2 सेट आणि तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्यासोबत स्क्रुटनिटी सेंटरला कॅरी करायला लागणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला त्या जो आपला बंच असेल त्या बंचवरती तुम्हाला ते स्टॅम्प वगैरे देतील, तर तो स्टॅम्प आणि तो बंच आपल्याला तुमचं जे काही ऍडमिशन प्रोसेस होईल कॉलेजला तेव्हा तो स्टॅम्प आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. ठीक आहे, तर ही ओव्हरऑल प्रोसेस होती. तर यामध्ये 10 स्टेप असतात. 10 मधल्या आपल्याला बघायचं की आपण 9 स्टेप आपले कंप्लीट झाले का नाही. जर ई व्हेरिफिकेशन केलं असेल तर तुम्हाला ही 10वी स्टेप एक 3-4 दिवसानंतर तुम्हाला त्यांचा सीईटी सेटचा मेल येईल की तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. पण ई पेक्षा पण इफिशियंट वे असणार आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. जवळचं कोणतंही स्क्रुटनिटी सेंटर बघायचं, म्हणजे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते लवकर करून घ्यायचं. ठीक आहे, तर बघून घ्यायचं की आपल्या 10 स्टेप कंप्लीट आहे का नाही. ठीक आहे, बाकी 10वी स्टेप तर इनकम्प्लीट असते, 9 स्टेप पर्यंत सगळ्या स्टेप्स कंप्लीट आहे का नाही एकदा चेक करून घ्यायचं. तर ओव्हरऑल अशी प्रोसेस असते फॉर्म फिलिंगची. जर तुम्हाला फॉर्म फिलिंग मध्ये पण हेल्प पाहिजे असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा, तुमचं फॉर्म फिलिंग पण आपण करून घेऊ. ठीक आहे, बाकी काही हेल्प लागत असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सीईटीचे सगळे अपडेट्स लवकर आपल्याकडे मिळतात. धन्यवाद.